नमस्कार मंडळी. आज बोलूया डॉक्टर जेन गुडॉल यांच्याविषयी. जेन गुडॉल या प्रसिद्ध संशोधक होत्या. साधारणपणे वयाच्या 91-92व्या वर्षी म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 ला त्यांचा मृत्यू झाला. ही आंतरराष्ट्रीय घडामोड पण सगळ्यात महत्वाची बातमी आहे. याकरता की डॉक्टर जेन या 26 वर्षांच्या असल्यापासून संशोधनाच्या कामाला लागल्या आणि त्यानंतर जवळपास 6 ते 7 दशक त्यांनी सलग संशोधनाचं काम केलेलं आहे. त्यांच्याविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुवर्णा. आज डॉक्टर जेन गुडॉल यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. एक तरुणदार 26 वर्षांची युवती, जिने स्वप्न बघितली असतील की कुठे कुठे फिरायचं, कसं जग फिरायचं, जिने स्वप्न बघितली असतील की कुणाबरोबर जगायचं, कुणासोबत कसं कुठं राहायचं, अशी ही 26 वर्षांची मुलगी झपाटलेली होती संशोधनासाठी. आणि त्यामुळे तिने 26व्या वर्षी आपल्या संशोधनाला सुरुवात केली आणि पुढची 6 ते 7 दशक सलग 92व्या वर्षापर्यंत त्या संशोधन क्षेत्राशी निगडीत राहिल्या. त्यातच त्यांचा प्रबंध आहे आणि त्यांच्या प्रबंधानंतर त्यांना डॉक्टर ही उपाधी मिळाली. त्यामुळे ते डॉक्टर जेन गुडॉल, त्यांचं पूर्ण नाव डॉक्टर डेम जेन मॉरिस गुडॉल. त्यांचा जन्म लंडनमध्ये 1934 साली झाला आणि 2025 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या पूर्णपणे त्यांनी सगळं आयुष्य संशोधनाला वेचलं. त्यांचं संशोधन मुळात कशामध्ये होतं तर त्यांचं संशोधन होतं ते म्हणजे वानर वंश किंवा वानर वर्तन संशोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्या मानव वंश संशोधक सुद्धा होत्या, त्या पर्यावरणवादी सुद्धा होत्या, पण विशेष जे त्यांचं काम राहिलं ते वानर वर्तन संशोधक म्हणून. आणि त्यात सुद्धा त्यांनी चिंपांजींच्या जीवनावर खूप मोठ्या पद्धतीने काम केलेलं आहे. म्हणजे चिंपांजीचं जगणं कसं, त्यांची कार्यशैली कशी, त्यांचं उठणं बसणं कसं, त्यांच्यात आणि मानवाच्या जगण्यामध्ये किती साधर्म्य आहे, या सगळ्यावर त्यांनी संशोधन केलं. 1960च्या साली म्हणजे वयाच्या त्यांच्या 26व्या वर्षी त्यांची जी सुरुवात झाली संशोधनाला ती टांझानियामधनं झाली. गोम्बे नॅशनल पार्क इथून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. अनेक महिने त्या तिथे राहिल्या. अगदी सुरुवातीचाच त्यांचा काळ, त्यामुळे त्यांच्या शिकण्याचा काळ सुद्धा सुरू होता. त्या शिकण्याच्या काळामध्ये गेली काही महिने सलग त्या तिथे राहिल्या आणि चिंपांजीचं जगणं कसं असतं हे जवळनं बघण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या दरम्यान त्यांनी एक आठवण अशी सांगितलेली आहे किंवा अनेक जणांना ती माहिती आहे, कारण त्यांच्याच बोलण्यातनं, डॉक्टर जेन यांच्याच बोलण्यातनं ती आली की गेली अनेक महिने त्या टांझानियातल्या नॅशनल पार्कमध्ये राहिल्यानंतर, खूप महिने तिथे राहिल्यानंतर मग कुठेतरी चिंपांजींनी त्यांना जवळ येऊन दिलं. त्यांच्याशी जवळीकता साधता आली डॉक्टर जेन यांना आणि त्यामुळे अजून जवळनं संशोधन करता आलं असं त्या सांगायच्या. तर त्यांचा मूळ गाभा काय होता संशोधनाचा ते समजून घेऊया. त्यांनी चिंपांजींचं वर्तनशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. केम्ब्रिजमधून त्यांना PhD मिळाली आणि ती याच विषयावर म्हणजे चिंपांजींच्या वेगवेगळ्या वर्तन शैलीवरच मिळालेली आहे, त्यांच्या जगण्याच्या प्रबंधावरच मिळालेली आहे. तर त्यांनी जे संशोधन केलं त्याचे बेस असे होते की चिंपांजी हे मांसाहारी सुद्धा आहेत. दुसरं म्हणजे गवताची जी पात असते त्याचा शस्त्र म्हणून, हत्यार म्हणून चिंपांजी वापर करायचे. आता याचं एक उदाहरण देते. त्यांच्याच लिखाणामधनं ते अनेकदा समोर आलेलं आहे की जेव्हा त्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये जाऊन राहायच्या आणि चिंपांजीचा अभ्यास करायच्या तेव्हा त्यांच्या हे लक्षात यायचं की छोटे मोठे जे कीटक आहेत जे वारूळ करून राहतात किंवा छोटे मोठे जे किडे आहेत जे बीळ करून राहतात, तर अशा सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी गवताच्या पातीचा वापर हे चिंपांजी करायचे. ती गवताची पाती त्या वारुळाच्या भोकातून आत टाकायची आणि मग बाहेर त्या पातीबरोबर जे किडे किंवा जे मोंग्या यायचे ते भक्षण करायचे, असा एक त्यांनी उल्लेख दिलेला आहे. आणि मांसाहारी चिंपांजी आहेत हे जे संशोधन त्यांनी पुढे आणलं ते यावरून की अनेकदा राहताना चिंपांजींबरोबर राहताना आणि त्यांचं निरीक्षण करताना त्यांच्या लक्षात आलं की खूपदा असं व्हायचं की जर भक्ष्य काही मिळालं नाही, म्हणजे जर खायला प्यायला काही मिळालं नाही, तर अनेकदा असं व्हायचं की मृत जी जनावरं असतील त्यांचे लचके तोडलेले असे चिंपांजी त्यांनी पाहिलेले आहेत. आणि 1-2 नव्हे अशा अनेक महिने त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी हे संशोधन पुढे आणलं. मग त्यांचा मूळ मुद्दा राहिला की चिंपांजी आणि मानव यांच्यामध्ये किती साधर्म्य आहे. तर त्यांच्या संशोधनातनं हे समोर आलेलं आहे की जवळपास 98.6% इतकं साम्य माणसाच्या जगण्यामध्ये आणि चिंपांजींच्या जगण्यामध्ये आहे. आणि त्यामुळे अशा महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी कायम संशोधन केलं. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
त्यांना प्रतिष्ठित असे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. लक्षात घ्या, 26 वर्ष वयाच्या सुरुवातीपासून ते अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी आपलं आयुष्य संशोधनाला वेचलं, अशा या डॉक्टर जेन ज्यांचा 1 ऑक्टोबरला मृत्यू झाला, ही काही उदाहरणं किंवा माझ्या वाचनात आलेल्या काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी खूप काही अधिक जाणून असतात, ज्यांना खूप काही वाचायला किंवा समजून घ्यायला आवडतं, डॉक्टर जेन यांच्याविषयी ज्यांना विशेष काही माहिती असेल, कमेंटमध्ये तुम्ही आमच्यापर्यंत ती गोष्ट नक्की पोहोचवा.